मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। पुणे महानगरपालिकेमध्ये नव्यानं समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये मूलभूत नागरी सुविधा अद्याप पूर्णपणे उपलब्ध नसताना वाढीव मिळकत कर आकारला जात आहे। याच्या निषेधार्थ नगरसेवक हरदास चरवड यांनी मनपा आयुक्त तसेच कर आकारणी आणि कर संकलन विभागाच्या उपआयुक्तांना निवेदन सादर केलं। चरवड यांनी निवेदनात नमूद केले की अनेक भागांमध्ये रस्त्याची दुरावस्था झाली आहे, अनियमित पाणी पुरवठा होतोय, अपूर्ण ड्रेनेज व्यवस्था आणि स्वच्छतेच्या समस्या कायम आहेत। अशा परिस्थितीमध्ये नागरिकांवरती वाढीव कराचा बोजा टाकणं अन्यायकारक आहे। शासनाच्या निर्देशानुसार सुरुवातीला ग्रामपंचायतच्या जास्तीत जास्त दुप्पट दरानेच कर आकारणी करावी आणि प्रत्यक्ष विकास कामं पूर्ण झाल्यानंतरच टप्प्याटप्प्यानं कर वाढ लागू करावी असा निर्णय पूर्वी घेण्यात आला होता। मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला। सध्या आकारण्यात आलेली वाढीव मिळकत कर आकारणी तात्काळ स्थगित करून शासन निर्देशानुसार पुनर्विचार करावा अशी ठाम मागणी नगरसेवक हरदास चरवड यांनी केली आहे। या मागणीमुळे नव्यानं समाविष्ट गावांमधील नागरिकांचं लक्ष हे मनपा प्रशासनाच्या निर्णयाकडे लागलंय। नवीन समाविष्ट गावं जी आहेत त्या गावांच्या कर आकारणीच्या बाबत चा विषय आहे। कर आकारणी जी झाली मला वाटतं 2021 साली ही गावं घेण्यात आली, परंतु कर आकारणी करत असताना टप्प्याटप्प्याने त्यांची डेव्हलपमेंट आणि सायमल्टेनियसली त्यांच्याबरोबरचे कर वाढ असं आपल्या महाराष्ट्र अधिनियम महानगरपालिका त्याच्यामध्ये आहे, MRTP ऍक्ट प्रमाणे आहे। परंतु 2021 नंतर 2026 मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि फक्त दुरुस्तीची कामं महानगरपालिकेच्या माध्यमातून या गावांमध्ये झाली, परंतु टॅक्स बाकी मोठ्या प्रमाणामध्ये वाढ त्याची करण्यात आली। लगेचच्या शहराच्या गावांप्रमाणे किंवा परिसराप्रमाणे या भागामध्ये टॅक्सची आकारणी करण्यात आली। नागरिकांचा त्याला तीव्र विरोध आहे। मागच्या काळामध्ये ज्यावेळी 15 नोव्हेंबर 2024 मंत्रालयामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली। कृती समिती जी होती त्या कृती समितीच्या माध्यमातून ही बैठक झाली आणि त्यामध्ये नोटिफिकेशन काढण्यात आलं की ह्या गावांचा टॅक्स जो आहे दुप्पट ग्रामपंचायत कराच्या दुप्पट पेक्षा जास्त होणार नाही असा कर लावण्यात यावा आणि सक्ती करू नये अशा प्रकारचं नोटिफिकेशन काढण्यात आलं, परंतु त्याच्यावर कारवाई झाली नाही। परंतु आता माझी माननीय आयुक्तांना विनंती आहे की आपल्याला ज्यांनी आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, महाराष्ट्राची प्रगती केली, महाराष्ट्राने त्याग केला, अशा नेत्याला खरी जर श्रद्धांजली व्हायची असेल तर त्यांनी दिलेला जो शब्द होता या गावांच्या टॅक्सच्या बाबत की ग्रामपंचायत कराच्या दुप्पट कर नी सुरुवात करावी मार्च 2025 पासून आणि टप्प्याटप्प्याने 20% करवाढ करून ती 5 वर्षात पूर्ण करावी, जेणेकरून आता बजेट पडेल, त्या भागामध्ये प्रगती होईल, पाण्याची समस्या सुटेल, रस्त्यांची समस्या सुटेल, वाहतूक कोंडीच्या समस्येच्या बाबत निर्णय होतील आणि त्या लोकांना कर भरण्याचं समाधान सुद्धा मिळेल। आणि म्हणून आमच्या सर्वच प्रतिनिधींची अतिशय नम्रपणे कळकळीची विनंती आहे आपल्याला आदरणीय उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली जर व्हायची असेल आणि मला वाटतं त्यांना खरं त्यांनी दिलेला शब्द, कारण नेता असा होता की दिलेला शब्द पाळणारा नेता होता आणि मला वाटतं त्यांचं नोटिफिकेशन सुद्धा माझ्याकडे आहे। मला वाटतं हे जर आपण निर्णय जर केला तर निश्चितपणे त्यांना त्याचं समाधान निश्चितपणे वाटेल। म्हणून कर आकारणीच्या बाबत योग्य तर निर्णय व्हावा या दृष्टिकोनातून आयुक्तांनाही विनंती केली आणि कर आकारणी कर संकलनाचे प्रमुख जे आहेत रवी पवार त्यांना सुद्धा मी पत्र देऊन विनंती केलेली आहे। अमोल उदमले, C24 तास, पुणे।